आजवर तुम्ही ढाब्यामध्ये खूपदा राजमा छोले खाल्ले असतील, पण आज मी इथे दाखवणारी राजमा छोले ही खूप वेगळ्या पद्धतीचे आणि ढाब्यासारख्या चवीपेक्षा खूप वेगळी आहे। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, माझं नाव करिश्मा माने। मानेच रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण ढाबा स्टाईल राजमा छोले बघणार आहोत। इथे मी छोले 1 कपभर छोले घेतले होते आणि रात्रभर भिजत घालण्यासाठी ठेवले आहेत आणि छान असे आपले छोले फुलले आहेत। तर इथे बघू शकता छान आपले छोले भिजून रेडी झाले आहेत। तर आपण कुकर मध्ये लावून घेणार आहोत। आपण कुकर मध्ये 2 तमालपत्र आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घालून घेणार आहोत। छोले खाल्ल्याने ऍसिडिटी वाढते, त्यासाठी आपण इथे लसूण आणि तमालपत्र घालून घेतलं आहे। पाणी घालून घेणार आहोत। इथे आपण चवीनुसार मीठ थोडंसं घालून घ्यायचे आपल्याला। कुकरला झाकण लावून आपण राजमा शिजवण्यासाठी 5 ते 6 शिट्ट्या काढून घेणार आहोत। तर राजमा छोलेसाठी इथे मी साहित्य घेतले आहे। 1 मोठा कांदा घेतला आहे, 2 टोमॅटो घेतले आहेत, 1 चमचा लाल तिखट घेतला आहे, 1 चमचा जिरे घेतले आहे, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा गरम मसाला घेतला आहे, अर्धा चमचा हळद घेतली आहे, 1 चमचा चाट मसाला घेतला आहे, 1 चमचा आलं लसूण पेस्ट घेतली आहे। इथे मी 1 तमालपत्र, 3 लवंग घेतली आहेत, 2 हिरवी इलायची घेतली आहे आणि मोठी काळी इलायची 1 घेतली आहे, दालचिनी 1 घेतली आहे। इथे मी कढई गरम होण्यासाठी ठेवली आहे। गॅस आपण लो टू मीडियम हीटवर ठेवला आहे। आपण त्यामध्ये थोडंसं तेल घालून घेणार आहोत, खडे मसाले घालून घेणार आहोत, आणि छान याला असं आपण परतून घेणार आहोत। जिरे घालून घेणार आहोत, जिरेही छान आपल्याला परतून घ्यायचं आहे। कांदा घालून घेणार आहोत आपण। कांदा मी इथे उभा चिरून घेतला आहे आणि आपण या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे कांद्याला। कांदे आपले थोडेसे परतून झाले आहेत, तर आपण यामध्ये टोमॅटो घालून घेणार आहोत आणि त्यालाही छान असं परतून घ्यायचं आहे। आपले कांदे आणि टोमॅटो छान असे नरम झाले आहेत, तर आपण गॅस बंद करून घेऊया। नरम होण्यासाठी साधारण 5 ते 6 मिनिटं लागली आहेत आणि इथे गॅस आपण लो टू मीडियम हीटवर ठेवूनच कांदे आणि टोमॅटो नरम होऊन दिले आहेत। आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। तर मिक्सरला फिरवून घेणार आहोत आपण हे। तर आपण आपले छोले शिजलेत का नाही एकदा बघून घेऊया। तर आपले छोले छान शिजले आहेत। तर इथे बघू शकता छान असे फुलले आहेत छोले, अगदी नरम असे झाले आहेत। याच कढईमध्ये आपण भाजी करून घेणार आहोत राजम्याची। तर मी तेल घालून घेते। तेल मी साधारण 3 माप एवढे घातले आहेत। तेल आपलं छान तापलं आहे, तर आपण यामध्ये आलं लसूण पेस्ट घालून घेणार आहोत आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे। आपण जे टोमॅटो आणि कांद्याचं वाटण करून घेतलं होतं ते आपण इथे घालून घेणार आहोत। त्यालाही छान आपण परतून घेणार आहोत। छान असा खमंग वास येत आहे मसाल्याचा। तर छान याला आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत।
हळद घालून घेणार आहोत इथे आपण। मसाला घातल्यानंतर गॅस आपण लो टू मीडियम हीट वर ठेवला आहे आणि सगळे आपण ड्राय मसाले यात घालून घेणार आहोत। तर इथे गरम मसाला घालून घेते मी, लाल तिखट घालून घेते आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। मसाल्याला तेल छान सुटूपर्यंत आपण परतून घेणार आहोत। मसाल्याला छान असं तेल सुटलं आहे, तर आपण यामध्ये राजमा घालून घेणार आहोत आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे। यात आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत। मीठ आपल्याला चवीप्रमाणेच घालायचं आहे, कारण की राजमा शिजत असतानाही आपण मीठ घालून घेतलं होतं आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे। चाट मसाला इथे आपण घालून घेणार आहोत आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर आपण गॅस लो टू मीडियम हीट वर ठेवून राजमा छान असा शिजवून घेणार आहोत। बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत आपण आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे। आपला ढाबा स्टाईल राजमा छोले रेडी झाला आहे इथे। तर आपण गॅस बंद करून घेऊया। तर इथे मी जीरा राईस घेतला आहे आणि आपली राजमाची भाजी घेणार आहे मी इथे। आणि इथे मी राजमा छोलेची रेसिपी ते रेडी झाली आहे आणि मी ताटामध्ये वाढून घेतला आहे। इथे मी चुरचुरा नान घेतला आहे, सोबतीला कांदा घेतला आहे आणि लिंबू घेतला आहे। कांदा लिंबू शिवाय राजमा छोलेची चव आणखीन 2 पटीने चव लागते आणि छान लागते। मस्त गरम गरम राजमा छोलेवर आपण ताव मारून घेणार आहोत। सुरुवातीला लिंबू असे छान पिळून घ्यायचं आहे। चुरचुरा नान रोटी इथे तयार आहे आणि मस्त आपण चुरचुरा नान रोटी सोबत मस्त राजमा छोलेची चव घेणार आहोत। ढाबापेक्षा इथे जास्त चवीचे इथे राजमा छोले झाले आहेत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पनीर तुम्ही खूपदा खाल्ले असतील, पण अशा प्रकारचा वेगळा पनीर कोरमा तुम्ही कधीच खाल्ला नसेल आणि खूप वेगळ्या पद्धतीचा आणि खूप छान चवीचा ढाबा आणि रेस्टॉरंट सारखा चवीचा पनीर कोरमा इथे आज करून घेणार आहोत। व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आज आपण करणार आहोत हॉटेल सारखा चवीचा पनीर कोरमा। तर इथे मी पनीर घेतला आहे 250 ग्रॅम आणि त्यासाठी लागणारे साहित्य 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, 1 इंच आल्याचा तुकडा घेतला आहे आणि तमालपत्र 2 घेतली आहेत, हिरवी इलायची 6 घेतली आहेत आणि 1 मोठी काळी इलायची घेतली आहे आणि त्यासोबत 2 दालचिनी घेतली आहेत, अर्धा चमचा हळद आणि गरम मसाला 1 चमचा, लाल तिखट 1 चमचा, चवीनुसार मीठ आणि इथे मी 10 ते 15 काजू भिजत घातले आहेत पाण्यामध्ये। काजू मी अर्धा तास भिजत घातले होते आणि 1 मीडियम साईजचा कांदा घेतला आहे आणि 1 टोमॅटो घेतला आहे। टोमॅटो आणि कांदा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे। तर पनीरचेही आपण मोठे काप करून घेणार आहोत। तर इथे कढई तापवण्यासाठी ठेवली आहे मी आणि त्यामध्ये अर्धा माप तेल घालून घेते आणि इथे मी इलायची घालून घेतली आहे, हिरवी इलायची आणि काळी इलायची। इलायची तेलामध्ये थोड्याशा फुगल्यासारख्या दिसल्यास तर त्यामध्ये आपण आता कांदा आणि टोमॅटो बारीक चिरलेले घालून घेणार आहोत।
तर इथे बघू शकता इलायची फुगली आहे आणि कांदा टोमॅटो घालून घेत आहे आणि त्यालाही परत एकदा आपण छान असं परतवून घेणार आहोत। आता आपण यामध्ये लसूणच्या पाकळ्या घालून घेणार आहोत आणि परत एकदा त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मी आल्याचे तुकडे चिरून घेतले आहेत आणि आल्याचे तुकडे घालून घेते आणि छान याला मिक्स करून घेणार आहोत परत एकदा। आणि आता आपण यामध्ये भिजवलेले काजू घालून घेणार आहोत। काजू घातल्यानंतर परत एकदा छान त्याला परतवून घेणार आहोत आणि त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत। मीठ घालून घेतल्यानंतर आपल्या जे कांदा टोमॅटो आहेत सगळे मसाले ते पटकन शिजतात, त्यामुळे इथे मीठ घालून घेणार आहोत आणि 5 मिनिटं झाकण लावून ह्याला छान वाफ काढून घेणार आहोत। तर वाफ छान आली आहे बघू शकता आणि मिठाचं पाणी सुटल्यामुळे त्यातच आपले कांदे आणि टोमॅटो छान मऊसूत शिजले आहे। तर इथे बघू शकता तुम्ही। तर आपण गॅस आता बंद करून घेऊया। इथे मी पनीर उभ्या आकाराचे चिरून घेतले आहे, तर त्यासाठी आपण पनीरला मसाला कोटिंग करून घेणार आहोत। तर इथे मी अर्धा चमच्यापेक्षा कमी लाल तिखट घातला आहे आणि चिमूटभर हळद आणि चिमूटभर गरम मसाला घालून घेतला आहे। थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे आणि आपण त्यामध्ये थोडीशी दही मी फेटून घेतली आहे आणि दही आपण छान मिक्स करून घेणार आहोत। तर हे सगळे मसाले अगदी चमच्याने आपण मिक्स करून घेणार आहोत। तर इथे पनीरला लावण्यासाठी आपलं हे बॅटर रेडी झालं आहे। तर आपण हे सर्व बॅटर पनीरला कोटिंग करून घेणार आहोत। तर इथे बघू शकता कशा पद्धतीने मी पनीरला कोटिंग करून घेत आहे। अगदी हळुवारपणे असं करून आपण वर खाली करून आपण हे सर्व मसाले छान पनीरला कोटिंग करून घेणार आहोत। तर आपले सर्व मसाले पनीरमध्ये छान मुरतात त्यामुळे आणि त्याची चवही खूप छान लागते। तर इथे आपलं कढईतलं सारण गार झालं आहे, तर आपण आता मिक्सरमध्ये काढून घेणार आहोत आणि ही सिक्रेट ग्रेव्ही म्हणजे ढाबा आणि रेस्टॉरंटमध्येही अशाच पद्धतीने ग्रेव्ही तयार केली जाते। महत्त्वाचं म्हणजे जे आपण काळी मोठी इलायची घालतो ती म्हणजे इथे आवर्जून घालायची असते। काळी आणि हिरव्या इलायचीने फ्लेवर खूप छान येतो आणि इथे मी 1 चमचा गरम मसाला घालून घेत आहे आणि थोडासा गरम मसाला मी काढून ठेवला आहे। मिक्सरच्या भांड्याला झाकण लावून अगदी बारीक अशी स्मूथ पेस्ट तयार करून घेणार आहोत। इथे मी कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल घालून घेतले आहे आणि त्यामध्ये 2 दालचिनी घालून घेतले आहेत आणि 2 तमालपत्रही घालून घेतले आहेत। तेलामध्ये मसाले खडे टाकत असताना गॅस आपला पूर्ण लो असा ठेवायचा आहे आणि त्यामध्ये आता आपण जिरे घालून घेणार आहोत। तर जिरे वगैरे आपण घातल्यानंतर कोटिंग केलेले पनीरचे काप आपण तेलामध्ये घालून घेणार आहोत आणि म्हणजे जो आपण फोडणीला सगळे खडे मसाले घातले आहेत त्याचा वासही आपल्या पनीरला लागेल, त्यासाठी इथे मी मसाल्यामध्येच पनीरचे काप घालून घेत आहे। असं केल्यानंतर खड्या मसाल्यांचा वास पनीरला लागतो आणि पनीरलाही खूप खमंग अशी चव येते खाताना। पनीर घातल्यानंतर ही गॅस आपल्याला पूर्ण लो असं ठेवायचं आहे आणि आपण तयार करून घेतलेली मिक्सरमधली ग्रेव्ही आता आपण या पनीरवर ओतून घेणार आहोत। तर इथे बघू शकता मी कशा पद्धतीने पनीरवर ओतून आणि अगदी हळुवारपणे आपल्याला ही ग्रेव्ही पसरवून घ्यायची आहे। ग्रेव्ही आणि पनीर खाली चिकटणार नाही याची काळजी घेत म्हणून गॅस पूर्ण लो असा ठेवायचा आहे। त्यामध्ये आपण राहिलेली हळद ठेवली होती थोडीशी, ती आपण घालून घेणार आहोत। लाल तिखट घालून घेणार आहोत। तर इथे बघू शकता किती सुंदर आपली ग्रेव्ही सोबत पनीर छान शिजत आहे। तर इथे बघू शकता तुम्ही आणि रंगही खूप सुंदर आल्यासारखा दिसत आहे। मी किती व्यवस्थित आणि हळुवारपणे पनीर आपले ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेत आहे। तर इथे बघू शकता कशा पद्धतीने मी करत आहे।
तर इथे बघू शकता आपला हॉटेलसारखा पनीर कोरमा दिसत आहे. रंगही खूप सुंदर आला आहे. तर आपण कोरमा अगदी पातळ ठेवायचा नाही, थोडंसं घट्ट असं ठेवायचं आहे. त्यामध्ये मी 2 चमचे फ्रेश क्रीम घालून घेत आहे. दुधाची साय घालून घेत आहे इथे मी. आणि ग्रेव्ही खाली चिटकू नये म्हणून मी इथे अर्धी वाटी पाणी घालून घेतलं आहे. आणि आता त्याला क्रीम आणि पाण्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपण त्यात चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. मीठ आपण जपूनच घालणार आहोत, कारण की आपण पनीरलाही मीठ लावून घेतलं होतं आणि ग्रेव्हीमध्येही जे वाटण तयार करून घेणार होतं त्यालाही मीठ घालून घेतलं होतं. त्यामुळे इथे मिठाचा वापर जरा जपून करायचा आहे. तर छान मिक्स करून आपण झाकण लावून 1-2 मिनिटासाठी वाफ काढून घेणार आहोत. तर इथे 2 मिनिटं झाली आहेत आणि बघू शकता तुम्ही पनीर कोरम्याला छान असं तेल सुटलं आहे. आणि आता आपण त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत. पनीर कोरम्याचा वास अगदी घरभर दरवळत आहे. इतका सुंदर वास येत आहे. अगदी हॉटेलपेक्षाही भारी आपली पनीर कोरमा रेडी झाली आहे. तर आपण गॅस बंद करून घेणार आहोत. इथे आपली हॉटेलसारखी पनीर कोरमा रेडी झाला आहे. खूप सुगंध छान येत आहे पनीर कोरम्याचा. आणि इथे बघू शकता आपले पनीर ही छान मसाल्याला छान कोटिंग झाले आहेत आणि पनीरचा रंगही बदललेला दिसतोय. तर तुम्ही इथे बघू शकता आपली ग्रेव्ही ही खूप सुंदर झाली आहे. खूप थिक अशी ग्रेव्ही झाली आहे. जशी हॉटेलमध्ये मिळते त्याचप्रमाणे आपली पनीर कोरमा दिसत आहे. तर मी तुम्हाला पनीर कोरम्याची चव सांगत आहे. तर पनीर कोरमा हा चवीला इतका अप्रतिम झाला आहे आणि तो चवीला खूप सुंदर लागत आहे. त्याची ग्रेव्ही, पनीर कोरम्याची ग्रेव्ही तर एकच नंबर झाली आहे. आणि त्यामध्ये पनीर छान मिक्स झाल्यामुळे अगदी असं हॉटेलपेक्षाही भारी चव आली आहे. पनीर कोरम्याची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट करून नक्की सांगा. बटाटा न शिजवता तेलामध्ये फ्राय करून आज आपण रेस्टॉरंट ढाब्यासारखी दम आलूची रेसिपी करणार आहोत. व्हिडिओ स्किप न करता पहा. तर आज दम आलू बघणार आहोत आपण. त्यासाठी लागणारे साहित्य, इथे मी छोटे बटाटे घेतले आहेत जे दम आलूसाठी लागतात ते. इथे मी साधारण 10 बटाटे घेतले आहेत. एक कांदा घेतला आहे मीडियम साईजचा, एक टोमॅटो, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, 10 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं घेतलं आहे, थोडेसे काजू घेतले आहेत, दही 1 वाटीभर घेतली आहे, चवीनुसार मीठ आणि तेल लागणार आहे आपल्याला भाजीसाठी. तर कांदा आधी आपण बारीक चिरून घेणार आहोत. कढईमध्ये आपण तेल घालून घेणार आहोत पहिल्यांदा. तर हे बटाटे आपण ह्या तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत. ते कच्चेच बटाटे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. तर इथे मी बटाटे झाकण लावून फ्राय करून घेते आहे. आता एकदा आपण झाकण उघडून ह्याला छान असे फ्राय झालेत का बघूया खालची बाजू. तर बटाटे आपले छान खालची बाजू फ्राय होत आली आहे. तर आपण त्याला अगदी आलट पालट करून घेऊया. तर आपले बटाटे छान असे भाजून झालेत का बघूया आपण एकदा. ते आपले छान भाजून झाले आहेत आणि छान शिजलेही आहेत. तर बघू शकता आपण एकदा चाकूच्या साहाय्याने दाखवते. चाकू पूर्णपणे आतमध्ये जातोय म्हणजेच आपले बटाटे शिजले आहेत. तर त्यानुसार मीठ घालून घेणार आहोत. थोडंसंच मीठ घालायचं आहे आपल्याला. थोडीशी हळद घालून घ्यायची आहे आणि छान ह्याला कोटिंग व्हायला पाहिजे म्हणून मीठ आणि हळद घालून घेतलं आहे. परत एकदा आपण हे तेलामध्ये साधारण 2 ते 3 मिनिटासाठी झाकण ठेवून भाजून घेणार आहोत. म्हणजेच एखादी वाफ काढून घेणार आहोत.
एका प्लेटमध्ये काढून घेऊया। बटाटे आपले छान फ्राय झाले आहेत आणि छान मऊ असे शिजलेही आहेत। तर आपण कढईमधलं तेल जरा कमी करून घेणार आहोत, एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। हा आपला बारीक चिरलेला कांदा आपण यात घालून घेणार आहोत आणि छान याला परतून घ्यायचं आहे आपल्याला। छान परतून झाला आहे तर मी त्यामध्ये टोमॅटो टाकून घेते आणि तेलही छान आपल्याला नरम होऊन द्यायचं आहे। तर हे आलं आणि लसूण हे मी यात घालून घेते आणि छान ह्याला आपण छान असं एखादं 2-3 मिनिटं आपण परतून घ्यायचं आहे। तेच मी काजू पण घालून घेते आणि त्यालाही छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर छान असं भाजून झालं आहे। तर आता हे आपल्याला सगळं मिश्रण काढून मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। तर मी ते एका प्लेटमध्ये काढून घेतेय। कढईमध्ये आपण जे बाजूला काढलेलं तेल होतं ते आपण तेल घालून घेणार आहोत तिथे सगळं। तर आपण हे फिरवून घेतलेलं जे सारणाचं वाटण होतं आता आपण इथे ते घालून घेणार आहोत। तर आपण यामध्ये लाल तिखट घालून घेणार आहोत, हळद घालून घेणार आहोत, गरम मसाला घालून घेणार आहोत आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। तर आपलं छान तेल सुटत आलं आहे तर मी ते दही घालून घेतली आहे। दही मी फेटून घालून घेतली आहे आणि छान याला मिक्स करून घ्यायची आपल्याला। तर या ग्रेव्हीमध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। आपण बटाटे घालतानाही थोडंसं मीठ घालून घेतलं आहे म्हणून अंदाजानेच मीठ आपण घालून घेणार आहोत। करून घ्यायचं आहे आणि तेल सुटूपर्यंत आपल्याला हे छान असा मसाला वाफवून घ्यायचा आहे। तर इथे मी झाकण लावून लो टू मीडियम हीटवर 1-2 मिनिटांसाठी हा मसाला वाफवून घेत आहे। तर आपण झाकण उघडून बघूया, छान असं तेल सुटलं आहे आपल्या ग्रेव्हीला। तर आपण हे बटाटे घालून घेणार आहोत यामध्ये आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। मिक्सरमध्ये थोडंसं मी पाणी घालून घेतलं आहे भांड्यामध्ये आणि तेच वाटणाचं पाणी आपण यात घालून घेणार आहोत आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। तर आपण यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। 5 मिनिटांसाठी झाकण लावून बटाटा ग्रेव्हीमध्ये छान शिजवून घेणार आहोत। इथे बंद करून घ्यायचं आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। सोप्या पद्धतीची दम आलूची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। चवीलाही तितकीच भन्नाट लागणारी रेसिपी आहे, जशी हॉटेल किंवा ढाब्यासारखी मिळते त्याच पद्धतीची चव आहे। रेसिपी बघूनच तुमच्या तोंडाला पाणी सुटेल अशा पद्धतीचा आज वेगळा आणि ढाबासारखी एक वेगळी रेसिपी करून घेणार आहोत। व्हिडिओ कुठेही स्किप न करता पहा। आज आपण पालक डाळ तडका बघणार आहोत। त्यासाठी इथे मी साहित्य घेतले आहे डाळ तडक्यासाठी, पालक डाळ तडक्यासाठी। तर इथे मी 1 जुडीचा पालक घेतला आहे, 1 चमचा आलं लसूण पेस्ट घेतले आहेत, कढीपत्त्याची पानं घेतली आहेत, इथे मी 1 चमचा काळा मसाला घेतला आहे, अर्धा चमचा हळद घेतली आहे, 1 चमचा लाल तिखट घेतला आहे, मोहरी घेतली आहे अर्धा चमचा, जिरे अर्धा चमचे घेतले आहेत, चवीनुसार मीठ, 2 मिरची घेतल्या आहेत लाल आणि आमसूल घेतला आहे। आमसूलचे मी 4 ते 5 पाकळ्या घेतल्या आहेत, लसणाचे 6 ते 8 पाकळ्या घेतल्या आहेत, 1 छोटा टोमॅटो घेतला आहे, 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे, 1 मोठी वाटी वरण शिजवून घेतला आहे कुकरला, 2 शिट्ट्या काढून वरण असं छान शिजवून घेतला आहे मऊसूत। सर्वात पहिल्यांदा आपल्याला पालक एकदम बारीक असं चिरून घ्यायचं आहे, खूप बारीक चिरून घ्यायचं आहे पालक आपल्याला। पालक मी चिरण्या अगोदर 4 ते 5 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले होते आणि मग चिरण्यास घेतले आहेत ते।
तर इथे आपला सगळा पालक चिरून रेडी झाला आहे। कढई इथे मी गरम होण्यासाठी आधीच ठेवली आहे। तर आपण यामध्ये तेल घालून घेणार आहोत। 2 माप मी तेल घालून घेतले आहेत। तेल आपलं छान तापलं आहे तर आपण मोहरी घालून घेऊया। त्यात मोहरी आपली छान तडतडली आहे तर आपण त्यामध्ये ठेचलेलं लसूण घालून घेऊया। जिरे घालून घ्यायचे आहेत। आमसूल घालून घेऊया। आलं लसूण पेस्ट घालून घ्यायची आहे। कढीपत्त्याची पानं घालून घेणार आहोत आपण। छान याला मिक्स करून घ्यायचे। आधी बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहोत आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे। त्याला छान असं परतून घेणार आहोत आपण। टोमॅटो घालून घेणार आहोत आपण आणि छान यालाही परतून घ्यायचं आहे आपल्याला। बारीक चिरून घेतलेला पालक घालून घेणार आहोत आपण। यामध्ये हिंग घालून घेणार आहोत आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। पालक कांदा छान असा मऊ झाला पाहिजे, टोमॅटो वगैरे इतपत आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे। तर इथे मी झाकण लावून 2 ते 3 मिनिटांसाठी छान असं वाफ काढून घेणार आहे। चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आपण। मिक्स करून घेणार आहोत। छान असं तेल सुटायला लागलं आहे आपल्या पालकाच्या भाजीला। तर यात आपण वरण घालून घेऊया आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे। यावर आपण झाकण लावून 2 ते 3 मिनिटं छान असं काढून घेऊया। आपला तडका उकळलाय का बघून घेऊया आपण। तडका छान असा उकळला आहे आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतोय। पालक डाळ तडका कोणी ही रेसिपी खाल्ली असेल त्याने नक्की कमेंट करा, किंवा कोणी खाल्लीच नसेल त्याने पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असेल तर इथे आपला तडका रेडी झाला आहे। तर आपण गॅस बंद करून घेऊया। त्यावर आपण तुपाची फोडणी घालून घेणार आहोत। तर इथे आपला डाळ तडका अगदी खमंग असा रेडी झाला आहे। वासही अगदी घरभर दरवळत आहे। अशा पद्धतीची पालक डाळ तडका रेसिपी घरी नक्की ट्राय करा। तर इथे मी 2 चमचे तूप घेतलं आहे आणि तूप आपलं छान मेल्ट होऊन देणार आहोत आपण। तूप छान असं तापून देणार आहोत आपण। तूप आपलं छान तापलं आहे तर त्यामध्ये मी लसणाच्या पाकळ्या घालून घेतल्या आहेत 2। मिरचीचे तुकडे घालून घेणार आहोत आपण। कढीपत्ता घालून घेणार आहोत आपण। लाल तिखट घालून घेणार आहोत आणि छान असं याला तडका मारून घेणार आहोत आपण। आपली फोडणी यावर आपण घालून घेणार आहोत। हा पालक डाळ तडका तुम्ही गरम गरम भातासोबत किंवा जिरा राईस सोबत खाऊ शकता। चवीला खूप सुंदर असा लागतो। इथे मी हे पालक डाळ तडका 7 ते 8 जणांसाठी केला आहे। पालक डाळ तडकाचा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। 4 ढाबासारख्या रेसिपी कशा वाटल्यात कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।